हॅलो सागर सर या कॉम्बॉक्स मध्ये चला. आज भाऊ नाही तर जागा चालवा जरा. तर मॅच या ठिकाणी ऑन होते. आपण पाहतो पहिलं षटक पहिला गोलंदाज ऋषिकेश सोनावणे आज माझे सारथी होते ते, ज्यांनी मला कर्जत स्टेशन पासून पिक केलं परत. 1 घंटा ट्रेन मध्ये होतो आज मी. पहिला फुल लेनचा चेंडू कॅप मध्ये चेंडू निघालाय. बॅकवर्ड कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघाला. दणदण करत सुरुवात झाली. गुड मॉर्निंग सकाळची. आपण बोलतो सकाळ ज्याला म्हटलं होतं चौकार या ठिकाणी आलाय. 4 धावा ऋषिकेश. हॅलो तसे सागर सर आज पूर्ण दिवस आहे तिथे. स्वराच्या बॅट मधून आणखीन एक फटका. वाईडी स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये रुपेशजी गायकवाड त्या ठिकाणी तैनात. स्कोर कडे पाहते आकड्यावरती. ग्राउंडच्या बाहेर जे झेल पकडतील, कारण आपण प्रत्येक 4ही संघाला मॉर्निंगला लवकर बोलवलं होतं HRD, कारण ते 2 संघ स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहतील म्हणून. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी ऋषिकेशचा. डॉट चेंडू. स्वराज लगातार आपण पाहिले गेले पहिले 2 चेंडू तो किल्ला 5 धावा तिथे होते. इथे बाबू घरच्या मैदानावरती खेळतोय आहे. आपण पाहिला गेला तो गुणगेवामध्ये सोडलेला एक बिबट्या चांगल्या प्रकारे कामगिरी करत असतो. प्रत्येक गावामध्ये बिबटे सोडलेत बघा. रिवाज अटेन दुधारी तलवार लगातो तीर नाही तो बनते फकीर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. बॅटची कडा जरूर घेतली गेली. रिवाज अटेनचा फटका. दुधारी तलवार. आमचे जे गुरुवारी आहेत दशरथजी पाटील यांनी या फटक्याला एक बेहतरीन नाव दिलंय. उद्दिष्ट चॅम्पियन ट्रॉफी, त्यामुळे ते नाव घेऊ शकत नाही आपण. इथे फटका. समोर चेंडू उडवलाय. एपेक्षा कव्हर रिझल्ट पॉइंट मध्ये चेंडू आणखीन एक दणदण करत चाललाय. चौकार. बस बस ऍक्शन आहे ना. ऑर्डर करा ना. हो सर ऑर्डर करा बॅटिंगला. 3 चौकार आलेत आता परत या षटकामध्ये. आपण पाहिलं गेलं 13 धावा स्कोर कार्ड वरती. पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. ऋषिकेश शेवटचा चेंडू घेऊन आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेन. दुधारी तलवार. रिव्हर्स अटेन केला. संपला विषय तिथे. जेव्हा आपण रिव्हर्सला जातोय तर सेकंड लाईनच्या बाहेर चेंडू पकडायचा. वाईट शपल लाईनच्या बाहेर. रिव्हर्स अटेनला कधीही लक्षात ठेवा. पहिल्या षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. आज किती बघा सोन्याचा दिवस आहे. कार्तिकी पौर्णिमा. आज गुणगे गावामध्ये बौद्ध धम्माचं आपलं शामल शिबिर आहे. त्या ठिकाणी एक चांगला दिवस, सोन्याचा दिवस म्हटलं जातं. आजची ही शेवटची पहिलं वर्ष आहे आपलं. ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे खूप मेहनत असते स्पर्धेला. आमच्या ज्या साथीदारांनी खऱ्या अर्थाने बौद्ध समाजाची प्रीमियर लीग आहे. बौद्ध समाजाची प्रीमियर लीग आहे. या आयोजक कमिटीमध्ये अख्खा संपूर्ण कर्जत तालुका पाहिजे होता इथे मला. आणि जे प्लेयर घेतलेत ना आपण, जर प्रत्येक गावातला प्रत्येक व्यक्ती आयोजक आहे ना, तर प्रत्येक गावातून जर 5 लोक आले असतील दादा. हा पहिलं वर्ष आहे म्हणून हा जरूर. नाही कालपासून बघितलं संघ मालक वाढले. हा आता कालपासून ती लिस्ट मोजली तर 20च्या वरती गेली. 20च्या वरती गेले. पुढच्या वर्षी की या स्पर्धेची माल त्याच्या गळ्यात टाकणार. त्या या वर्षी त्याला टाइम नाही भेटलं. ऑर्डर कारण ते येणाऱ्या पंचायत समितीला उभे आहेत ना, त्याच्यामुळे.
उर्बी चेंडू समोर वाईड लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरील चेंडू आउट ऑफ पार्क षटकार. घरच्या मैदानावरती खेळतो अंदाज आहे. अभि रोकडेने सांगितलं होतं इथं एकच शेर बाबू शेर, कारण समालोचक कक्षामध्ये एक बाबू शाह आणि मैदानावरती बाबू धुरी. टॅप केला चेंडूला. भगवान गायकवाड काल बॅटिंग पाहिली, एक अर्धशतक पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून, सुरेख अर्धशतक होतं. जर तो 5वा 6वा षटकार आला असता मग ते 11,000 सरूर होते. एक षटकार राहिला तो. दर्शन दरेकर ज्या पद्धतीने सांगतो नेहमीच गोलंदाजाचं धैर्य डाऊन नाही व्हावं म्हणून तो दर्शन नेहमीच 5 षटकार मारायचा आणि 6वा षटकार त्यांनी नेहमी डान्स केलाय. सध्या ISPL ला पाहिलं गेलं बॅकफूट वरती आहे षटकार किंग, पण खऱ्या अर्थाने एक चांगला प्लेअर आहे. त्याचं मी जेव्हा इंटरव्ह्यू सुधाकडला घेतलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं सर असं का, त्यांनी सांगितलं एखादा गोलंदाजाचं मनधैर्य खचवायचं नाही म्हणून तो 6वा चेंडू मी नेहमीच प्लेट करत असतोय. अनेकदा त्यांनी ते 5 षटकार लगातार मारलेत. दर्शन बांदेकर एक अफलातून खेळाडू आहे. इथे 5 मारल्यानंतर 6व्याला झाले 20,000 रुपये येतात. सुरेख फटका लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. इथे स्वराजच्या बॅट मधून आला षटकार. कधी कधी कौतुक करावं लागेल, आपण ऋषी नव्हता या ऑप्शनच्या दिवशी, पण बाबू आणि ॲडव्होकेट कल्पेजी शिंदे सर काय संघ चॉईस केलाय. पहिले 3-4च बस झालेत, बाकी सगळ्यांना बिर्याणी बस. हा इथे खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल पाहिलं गेलं. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होती का, आज जरूर कंप्लीट झाले. 2 धाब्याने आपण पाहतो दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यानंतरची मॅच 4थी मॅच या ग्रुपची आपण पाहणार. जरूर येतात ते जनरेटर, ज्यांना ऑन करता येतो त्याने ऑन करून द्या जरा. हॅलो, 2 षटकामध्ये 29 चला. यानंतरची मॅच
इथं पाहतो पुन्हा एकदा चांगला फटका. बाबूच्या बॅट मधून चेंडू निघाला. वन बाउंस चेंडू. ऋषीच्या बॅट मधून चेंडू निघाला. वन बाउन्स. चौकार आपण पाहिलं. बाबू बाद झाला. आता ऋषी मैदान चांगला चेंडू होता. आपण पाहतोय गोलंदाज लवेश. हे सर्व खेळाडूंच्या गावाची नावं मी लिस्ट का मागितली होती. प्रत्येक खेळाडू त्याच्या गावाचं नाव जर आपल्याला माहिती पडलं, ज्या गावातून बिलॉंग करतो ना ते गाव माहिती पडेल पाहिजे. खूप महत्वाचं आहे कारण स्पर्धा त्याच्यासाठी ठेवली आपण. कर्जत तालुका असताना म्हणजे एक गाव अकराला कल्पेसर आम्ही असतो ना, अख्खा कर्जत तालुक्याची प्लेअर माहिती कुठला कुठला आहे तो. इथे बघा प्राध्यापक सिंगल या ठिकाणी पाहतो आपण. 5 धावा खर्च करत असं एक महत्वपूर्ण गडी या ठिकाणी बाद झालाय. सागर सर आहेत म्हणजे आज टेन्शन नाही मला स्कोरिंगला, कारण काल पहिल्या 2 दिवस थोडंसं टेन्शन झालंय आपल्याला स्कोरिंगचं, कारण आज सागर सर दुपारनंतर एक काम असेल तुम्हाला. येणाऱ्या 4 मॅच नंतर हे घेऊन बसायचं आहे. ग्रुप स्टेज झाल्यानंतर बॅट्समन बॉलर सर्व आपल्याला काढायचे. ही जिम्मेदारी तुमच्यावरती असेल. आज जे ग्रुप क्लिअर झाले तर लगेच त्यांचं सर्व रेकॉर्ड आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. सुपर 6 मध्ये जे संघ गेलेत त्यांचा रेकॉर्ड आपल्याला लगेच लेखाजोखा त्या ठिकाणी काढूया. फुल लाईन चेंडू, फुल टॉस चेंडू होता. खराब चेंडू होता. थोडासा दोन्ही पंचांमध्ये सलामत झाली. आखो आखो से इशारा झाला. ही गरज आहे. आखो आखो से इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. तर 2 षटकात 29 होत्या. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न घातक ठरेल का? इथे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धाव. स्वराज या तब्येतीने धावतो ना ते वाख्याने जोगे. खूप महत्वाचं आहे. मॅच ऑन झालेले आहेत. तर सम्यक 11 वर्सेस सम्यक अँड सपना डेव्हलपर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 37 या आकड्यावरती. यानंतरची मॅच सम्यक 11 वर्सेस सम्यक अँड सपना डेव्हलपर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चला सम्यक 11चे संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या.
शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची आपण पाहतो चुकी नाही. फलंदाज बाद स्वराच्या स्वरूपात झटका दुसरा दिला गेला आहे. शौर्या दिलेवर संघाला 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सम्यक सपना डेव्हलपर्स आकाशजी डोले सर, जरूर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावरती या. 11 चेंडू आणि 29 धावांची खेळी साकारून स्वराज माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. स्वप्नील कदमला आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा तो शतरक्षक, तोच गोलंदाज रुपेश गायकवाड सर मैदानामध्ये आपला अधिकार गाजवत असताना चांगली गोलंदाजी. श्रवण पॅकर चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. खराब शतरक्षण, खराब शतरक्षण आपण पाहतोय. 4 धावा या ठिकाणी आपण पाहिली जातील. संख्या स्कोर कार्ड 47. दोन चेंडू शिल्लक आहेत. चला नाना कांबळे आणि त्याचबरोबर आकाशजी डोले या दोन्ही संघ मालकाला विनंती करतो आपल्या प्लेयर घेऊन आपण त्वरित या ठिकाणी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चांगला फटका ऋषीच्या बॅट मधून चेंडू निघालाय. चेंडू पोहोचला जे मध्यवर्ती रेल्वे आपला धावतोय त्या ठिकाणी षटकार आला. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो 54 या आकड्यावरती. 55 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 55 55 धावांचं लक्ष या ठिकाणी शबन रॉकर्सला असेल. टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे सम्यक सपना डेव्हलपर्स आकाशजी डोल आणि सम्यक 11 नानाजी कांबळे सर यांचा संघ. आपण टॉस साठी दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चला प्रीतम सरोदे, नाना कांबळे, चला टॉस साठी या ठिकाणी यायचे. चला सम्यक 11 आणि सम्यक सपना डेव्हलपर्स जर दोन्ही संघाचे कॅप्टन आता इथे इनिंग ब्रेक मध्ये आले नाहीयेत, जर मॅच पुन्हा एकदा सुरू झाली ना मग तुमची मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल. कारण आज अंतिम आहे, फायनल डे, चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा दिवस आहे. विनंती असेल आपल्यास टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे.
तर जरूर आपण जे जे आत्ता परत हॅलो आकाशजी ढोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत, मनापासून धन्यवाद. बघा जरा कॅप्टनला बोलून घ्या, खूप महत्वाचं असेल. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या संघात खेळतात ना, त्या संघात मध्ये पण तुम्हाला मी बॅन करायला लावेल. लक्षात ठेवा, जर तुम्ही समाजाच्या लीगला प्राधान्य देत नाही ना, कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ज्याही गावातील जोही खेळाडू ज्या संघात खेळत असेल ना, त्याचं नाव माझ्यावर पोहोचलं ना, त्या खेळाडूला पण मी त्या कर्जत तालुक्यामध्ये आहे ना कुठेही खेळून देणार नाही. आणि खेळताना दिसलं ना, तिथला समालोचक त्याची इज्जत काढल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. वाईट चेंडू गोलंदाजी मार्कवर संजय, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ, आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चितच झाला, परंतु निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू ऋषीच्या माध्यमातून ज्याने कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी केली. निर्धाव चेंडू, 24 चेंडू आणि 55चं आव्हान समोर असताना स्ट्राइक एंडला आहे रुपेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला भगवान. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ, परंतु गती या चेंडूवर पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने, क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. अडवण्यात मात्र यश मिळालंय. आणि काय घडतंय, कॉलिंग चुकीची आहे मी तर म्हणेन. आवश्यकता होती का या धावेची?
ह्या एका धावेच्या घेण्याच्या चुकीमुळे मला असं वाटतंय गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच भगवान गायकवाड, ज्याने कालच्या सामन्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार अर्धशतकीय खेळी केली, त्याला मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये आता परतावं लागतंय. काय घडलंय मित्रांनो, ज्या खेळाडूवर सगळ्यांचं लक्ष होतं, ज्या खेळाडूवर ही धावसंख्या 55 धावसंख्या खेळून काढण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये होती, तो खेळाडू मात्र अगदी स्वस्तामध्ये परततोय. धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होतोय. रुपेश देखील तिथे विचार करत असेल की काय केलंय मी. कॉलिंग चुकीची, कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही आणि त्याच्यामुळे मात्र ही एक गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच मी तर म्हणेन. भगवान गायकवाड बॅक टू द पवेलियन. तर भगवानची जागा भरून काढण्यासाठी लवेश मैदानामध्ये. हा देखील आक्रमक फलंदाज आहे, परंतु काय ऋषी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अतिरिक्त धाव दिले. आणखीन एक गतिवान चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त धाव आणखीन एक मिळेल. 4 धावा धावफलकावर आहेत. ती गतिवान गोलंदाज आहे ऋषी. कर्जत परिसरातील एक मोठं नाव देखील आहे. सातत्याने आपल्या गावासाठी चांगला खेळ करत असतो. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. एका धावेच्या मदतीने धावफलक 5 या अंकावरती. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये चांगली सुरुवात, परंतु एक हादरा बसलाय भगवानच्या स्वरूपामध्ये. चला यापुढील होणारा सामना आणखीन एक पुढे टाकलाय रुपेश गायकवाड. याच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 11 या अंकावरती. अफलातून जे करायला गेलाय मैदानामध्ये तेच करून दाखवतोय. भगवानची विकेट गेल्यानंतर मात्र थोडस निराश पाहायला मिळाला, परंतु त्याला आता समजले की आपल्या खांद्यावर आता जबाबदारी घ्यावी लागणार. आणखीन एक चेंडू चांगला. निश्चितच एक धाव मिळाली या चेंडूवर आणि 12 धावा. 55चं टार्गेट असताना 12 धावा अद्याप धावफलकावर लगावल्यात. चांगली सुरुवात आहे. एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला ऋषीच्या गोलंदाजीवर. वेगवान गतिवान असा हा गोलंदाज वेणगाव संघाकडून. आणखीन एक गतिवान चेंडू. अतिरिक्त उसळी. कॉलिंग चुकीची आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावफलक 13 या अंकावरती. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 13 अंकावरती एक गडी बाद धावचीच्या स्वरूपामध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे 18 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. रुपेश अजूनही मैदानामध्ये आहे.
ची आहे यष्टी रक्षक, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, लवेस हॅज टू द डिपार्ट. आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजेच श्रवण रॉकर्स क्लब जामरुग या संघाला. हॅलो, टॉस आपण या ठिकाणी करून घेऊया. सम्यक सपना डेव्हलपर्स वास्तिक सम्यक 11 या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा खोल या ठिकाणी होईल. मी आकाशजी डोले साहेबांना विनंती करतो, या जरी संघ तुमचा असेल बरं एक संघ मला तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या शुभास्त्र नाणेफेकीचा खोल या ठिकाणी करूया. तर दोन्ही संघाचे कॅप्टन लवेसची जागा भरून काढण्यासाठी निलेश गायकवाड मैदानामध्ये. चला सम्यक सपना डेव्हलपर्स कॅप्टन चला प्रीतम, चला कॅप्टन चला टॉस साठी लगेच. प्रतीक जाधवने जर झेल पकडली तर हरेश जाधव कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, कॅश प्राइज आहे. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळाले या चेंडूवर. निश्चितच रुपेश सांगतोय निलेश गायकवाडला, दोन्ही बंधू आता मैदानामध्ये खेळ करतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावफलकाचा विचार केला तर अगदी 13 या अंकावरती स्थिरावलाय. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. आणखीन एक गतीच देत नाहीये, काय करतोय मैदानामध्ये निलेश. कुठेतरी बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅटचा आणि चेंडू काही संपर्क होत नाहीये. कुठेतरी रुपेशला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचं काम आता केलं पाहिजे. आणखीन एक चांगला चेंडू, फिरकीचा जादूगार देखील म्हणेन मी याला. बाईच्या स्वरूपामध्ये एक धावाळी, 14 धावा धावफलकावर. नाना कांबळे यांचे चिरंजीव सम्यक कांबळे यांनी समालोचन कक्षाकडे यायचे लगेचच. सम्यक कांबळे स्टेजशी संपर्क करा तुम्ही. जाऊया सामन्याकडे. चांगला सामना रंगत असताना पहिल्या षटकामध्ये आता मात्र बॅकफुटला रिव्हर्सचा टेम, परंतु संपर्क तेवढा चांगला नाहीये. परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होत नाहीये. पहा ऍडव्होकेट, पहा चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. एक धाव आणि कोर्टामध्ये त्यांची खेळी चालू असते ना, तशी मैदानाची खेळी आहे. वेगवेगळे चाल त्यांची असते आणि इथंही वेगवेगळी चाल या ठिकाणी दाखवत असताना निश्चितच माइंड गेम खेळतायत ते अगदी फलंदाजांसोबत. आणि फुलटॉस होता, आक्रमण तेवढं चांगलं झालं नाहीये. एकच धाव मिळाली, एका धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या 13 धावा होत्या, अवघ्या 3च धावा खर्च केल्या. त्यामध्ये देखील एक बाईची असेल. अफलातून गोलंदाजी. का बाबू दुरीला माहितीये की वेग देणं कुठेतरी महागडं ठरू शकतं आणि त्याने गतीच दिली नाहीये. जर या गोलंदाजाचा विचार केला तर अगदी वेगवान गतिवान गोलंदाज आहे. आणि सबस्टिट्यूशन होते वाटतं की काय. निश्चितच थोडासा हातामध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटतोय मला, त्याच्यामुळेच काहीतरी गोलंदाजी त्याने तेवढ्या ताकदीची केली नाही, परंतु जी केली ती संघासाठी योग्य आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. अजून येणारे 12 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. प्रीतम सरतेचा संघ सज्ज झालाय. कालचा एक सामना गमावलाय, परंतु आता कमबॅक करणार का. बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्येच एवढं सुंदर आयोजन केलंय. गोलंदाजी मार्कवर
मोहन गवले. हॅलो. तर सम्यक 11 संघ गुंडगे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं प्रीतम यांनी सांगितलंय. आज आमचे जे गोलंदाज आहे सकाळी भरपूर नाश्ता करून आलेले आहेत, त्यामुळे चांगली गोलंदाजी करतील त्या हिशोबाने त्यांनी प्रथमतः गोलंदाजी घेतले. सम्यक अँड सपना डेव्हलपर्स हा संघ आपण पाहतोय आणि सम्यक 11 गुंडगे संघाच्या विरोधात त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाना कांबळे यांना बॅटिंगसाठी आणि सांगितलंय 4 ओव्हरमध्ये किमान 80 धावावरती रोखू त्यांना आणि 81 धावा आम्ही चेस करू शकतो अशी ताकद प्रीतम सरोदे यांनी सांगितले. बघूया आपण. ते 100 बोलतात ते. अगदी पहिलाच चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. पंच आमच्याकडे वळतात, जमिनीलगत समांतर हात करतात. अतिरिक्त धाव मिळते या चेंडूवर आणि धावफलकाचा विचार केला तर 17 या अंकावरती 17 या अंकावरती धावफलक. पुढ्यात टाकला, आक्रमण जरूर केलंय. निलेश गायकवाडचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकीचं आणि नो देखील चेंडू आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. चौका देखील मिळाला. या 4 धावा प्लस नो ची 1 म्हणजे 5 धावा मिळाल्यात या चेंडूवर. अद्याप एकही लीगल डिलिव्हरी झालेली नाहीये. या 5 धाव्यांच्या मदतीने 22 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर. नशिबाचा चौकार देखील मिळाला. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथ कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे, जज करतोय. सेकंड अटेम्प्ट देखील फेल झालाय. प्रयत्न चांगले होते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. ते या 3 धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 11 चेंडू 11 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळाला होता पहिला चेंडू स्वेर, तदनंतर एक नो वर आलेला हा चुकीचा चौकार. स्लोअर पद्धतीचा चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट आणि पंच झेल कॅरी झालाय का? यस, चांगला झेल कॅरी केलाय आणि रुपेश गायकवाड जो मैदानामध्ये आक्रमण करत होता, आता मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय त्याला. रुपेश गायकवाड कुठे सरळ बॅटने धावा येत होत्या आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न थोडासा महागडा ठरलाय आणि आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजेच श्रवण रॉकर्स क्रिकेट क्लब जामरुक या संघाला. येणारे 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 30 ची आवश्यकता आहे. अजूनही दोन्ही बाजूनी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश गायकवाड जर मैदानामध्ये असता तर कुठेतरी मी तर म्हणेन थोडस श्रवण रॉकर्स फलंदाजाचं नाव काय लगेच सांगायचंय, पोहोचवायचं आमच्यापर्यंत. रुपेशची जागा भरून काढण्यासाठी सतीश मैदानामध्ये पोहोचलाय. डावकुरा फलंदाज कालच्या सामन्यामध्ये अगदी सलामीला आलेला आणि आजच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय अगदी 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आलाय. कारण एक स्ट्रॅटेजी असणार आहे ती म्हणजे श्रवण रॉकर्स या संघाकडून. अजूनही 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. 55 पाठलाग करत असताना 25 धावा धावफलकावर आहेत. 10 आणि 30 ची गरज आहे. शॉर्ट ऑफ लेंथ पंच नो देखील घोषित केलाय पंचांनी. आणखीन एक नो चेंडू या षटकामध्ये. वारंवार शॉर्ट ऑफ लेंथचा वापर करतोय आणि दंडित केलंय पंचांनी. 26 धावा धावफलकावर. फ्री हिट आहे का पंच? फ्री हिट आहे का? फ्री हिट असणार आहे. आणखीन एक संधी फलंदाजासाठी. सतीशला संधी आहे, आक्रमण करण्याची गरज आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु बॅक टू द बॉलर खेळला आणि निर्धाव चेंडू.
या चेंडूवर मला असं वाटतं कुठेतरी एक मोठा फटका येणं खूपच गरजेचं होतं. रेडचा चेंडू होता. आता 9 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. निश्चितच सुभाष गायकवाड याने जर झेल टिपला तर आतिश गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि निलेश गायकवाडने जर सामना विजयी करून दिला तर हर्ष गायकवाड कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक दोन्ही बाजूनी लागलेत, परंतु काय होणार सामन्यामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू, खोलवर टप्प्याचा वापर. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावफलक स्थिरावले ते 26 या अंकावरती. अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. निश्चितच आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. हॅलो 27 धावा धावफलकावर. बघा जे आपले सर्व धर्म बांधव या ठिकाणी आलेत, जे खेळाडू आणि त्यांच्या सोबत जे मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, आपल्या विचारमंचावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अशोकजी जाधव अंथेडवरून अमोलचे पप्पा या ठिकाणी आले. दादा या आपण या सर्व आमचे जे वरिष्ठ धम्म बांधव आहेत त्यांना विनंती करतो. अक्षय नेवालेवरून जे आलेले आहेत बघा, कोण वरिष्ठ असतील सर्वांना व्यासपीठावरती घ्या. त्याचबरोबर कर्जत तालुक्यातून प्रत्येक गावातून जोही व्यक्ती येईल त्याचा मान सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यामुळे सर्व धम्म बांधवांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पंच, मागच्या सामन्याचा चेंडू तुमच्याकडे आहे का? ओके ओके. विकास पाटील, काय कर्णधार केले त्यांनी. कर्णधाराची भूमिका काय सुंदररित्या पार पाडले. अगदी आपल्या खेळाडूंचं मनोबल त्यांनी चांगल्या रित्या वाढवण्याचं काम केलंय. येणारे 6 चेंडूने 28 धावसंख्येची गरज आहे. निलेश गायकवाडने जर सामना विजयी केला तर अक्षय गायकवाड आणि हर्ष गायकवाड कडून 2000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पहिला चेंडू आक्रमण केलंय, समोर खेचलाय, परंतु उंची जास्त लांबी कमी. दोन्ही क्षेत्ररक्षक चुका करतायत. चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमारेषा पार. हरेश कराले यांच्या शैलीमधून आलेला हा चौकार. आता येणारी 5 चेंडू आणि 24 ची गरज आहे. तर निलेश गायकवाडचा विचार केला तर आक्रमकता आहे या खेळाडूकडे, क्षमता आहे की ह्या धावा तो खेळून काढू शकतो. 5 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. पहा, एका मोठ्या फटक्याने ऋषीला विचार करण्यास भाग पाडले. शॉट ऑफ लेन कट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. बॉल मात्र चांगल्या रित्या अडवण्याचा प्रयत्न झाला, यशस्वीरित्या झाला. तत्पूर्वी मात्र 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 3 धावेच्या मदतीने धावफलक 34 या अंकावरती. गोलंदाज कल्पेश ॲडव्होकेट, संघाचे संघ मालक. रवी बिष्णोई ज्याच्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, त्याच पद्धतीने पहिला ॲडव्होकेट कल्पेश शिंदे सर गोलंदाजी करतात. बघा ना, भारतीय संघामध्ये सध्या ते रवी बिष्णोईचं नाव गाजतंय आणि त्याच पद्धतीने ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. इथे खराब चेंडू, वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. विकास सर, विकास सर, अहो एलईडी टीव्ही तिकडे लागले, रिमोट तुमच्या हातामध्ये, सेल संपलेत, या इकडे. चॅनेल काय बदलणार नाहीये.
इथे चांगला झेल, फलंदाज बाद होतोय. हे कसं आहे, कल्पेश शिंदे चांगली गोलंदाजी करतात. गुगली 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 टाकली त्यांनी. रवी बिश्नोई, सुभाषजी गायकवाड साहेब, क्रिकेटमध्ये हे चालत नाही. ओके, हा, तसं कोर्टामध्ये चालत नाही ना, तसं क्रिकेटच्या ग्राउंडवरती पण हे चालत नाही. ऍडव्होकेट कल्पेश शिंदे गोलंदाजी मार्ग वरती. रवी बिश्नोई या संघाचा चांगली गोलंदाजी. एक धाव पूर्ण, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सागर सर, आपण पाहतो बघा ना, जिथे सुभाष गायकवाड साहेबांना बदललं ना, लगेच चेंडू तिकडे आला. म्हणजे चेंडू घाबरतो, त्यांच्याकडे जायला चेंडू पण घाबरतो. हा, नवीन बॅट्समन केलं, त्याचं नाव काय होतं आता? ऋतिक. चांगली गोलंदाजी पाहतो आपण इथे. शौर्य 11 चांगली कामगिरी या ठिकाणी करत असताना स्पार्टन्स फुल टॉस चेंडू. हा, उडवला चेंडू. वाडिश लॉंगन कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे. षटकार आला असेल तरी पण काही धोका नाही ना, खूप मोठं लक्ष गाठायचं होतं. शौर्य 11 संघ या ठिकाणी विजय प्राप्त केला, मनापासून धन्यवाद. सागर सर, साहिल जाधव सर आले, तेही तुम्हाला जोड असतील आज. म्हणजे कॉम्बॉक्स तिथे स्कोरर साहिल, चला जागा पकडायची त्या सर्वांनी. पहिली 4 मॅच तुम्ही मेहनत करा, 4 मॅच नंतर आम्ही आहोत. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊया. चला, सम्यक सॉफ्टवेअर डेव्हलपर क्षेत्ररक्षण सजून घ्या. मी विनंती करतोय, विकास गवले यांना आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी द्या. आणि मॅन ऑफ द मॅच स्वराज ठरला या मॅचचा हिरो. या स्वराज मॅन ऑफ द मॅच साठी